गणपती बाप्पा मोरया, आतुरता तुझ्याच आगमनाची। खरं तर कुठं जात नाही, खरं तर कुठेच जात नाही, इथेच असतो। प्रतिष्ठापना, विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ आहेत। आनंदित, अनंत आणि अस्मिता अशा काळावर अधिराज्य करणाऱ्याला आपण काय बसवणार आणि काय विसर्जित करणार? गणेश, महादेव हे तत्व आहेत सृष्टीतील। विसर्जन तर माणसांचं असतं। आपल्यासारख्या तत्व तर चिरंतन असतात। फक्त आपण आपल्या मान्यावरती असतं की विसर्जन करायचं की त्याला आपल्या मनात राज्य करायचं। या वर्षीचा सगळ्यात आवडता गणेश आहे ते म्हणजे माझे महाराज। सगळ्यांनाच आपले महाराज खूप आवडतात। त्यांच्या रूपातले हे महाराज खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम आहेत। या स्वरूपातल्या गणपती बाप्पांना बघून मनातनं एकच आवाज येतो, ते म्हणजे जय शिवाजी, जय भवानी। खरंच कोण म्हणतं तू विघ्नहर्ता, कोण म्हणतं तू अधिपती, पण तूच आहेस माझ्यासाठी माझा परममित्र गणपती। तुझी कृपा माझ्यावरती झाली, माझ्या घरात सुख समृद्धी आली। सगळी दुःख, अशांतता ओढवून घेतली, चांगली सकारात्मकता मात्र मनात जमा झाली। तूच आहेस माझ्या कुटुंबाची सावली, तूच माझा बाप आणि तूच माझी माऊली। तू आहेस माझ्या सुखदुःखाचा आधार, तू आहेस माझ्या जीवनाचा आधार। अशीच कृपा राहू दे, तुझ्याजवळ करतो प्रार्थना, मरेपर्यंत करीत राहीन मी तुझी आराधना। फक्त तुझा हात ठेव माझ्या डोक्यावरती, हीच माझी प्रार्थना आणि हीच माझी प्रार्थना। देवबाप्पा, खरंच माझी एक प्रार्थना तू मान्य कर। गणपती बाप्पा मोरया, दुःखाची जळमट तुला पाहून मनातून साफ होतात। माझ्या प्रत्येक चुका तुझ्या चरणाशी माफ होतात। शेवटपर्यंत सोबत राहशील तू, अपेक्षा नाही खात्री आहे। आपल्या नात्यातील ही मैत्री अतूट आहे। वर्षातून एकदा येतोस तू घरी, सुख समृद्धी घेऊन सारी। तुझ्या आवडीचे मोदक लाडूही करीन मी बाप्पा, मगच घरी आल्यावर मनसोक्त मारू आपण गप्पा। असाच तुझा आशीर्वाद कायम असू दे निरंतर, माझ्या भक्ती मार्गात कधीच पडू देऊ नको अंतर। आता तुमच्या मनामध्ये एक शंका आली असेल की ही विविध रूपं मी कुठे पाहिली आणि कुठून व्हिडिओ घेतला। त्याचं एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते। हे सगळे जे गणपती आहेत ते लालबागमधले आहेत आणि गणेश गल्लीमध्ये प्रत्येकाचं म्हणजे वेगवेगळ्या आर्ट्स आहेत, वल्लभ आर्ट्स आहे किंवा वेगवेगळ्या अशा आर्ट्स आहेत, त्यांचे हे गणपती आहेत। पण एकाच छताखाली तुम्हाला हे सगळ्या गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतील। जर तुम्ही लालबागच्या आसपासच्या परिसरमध्ये राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा। जर तुम्हाला गणपती बाप्पा इथून न्यायचे नसतील तर एकदा बघण्यासाठी, त्याची विविध रूपं बघण्यासाठी तरी तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा। खरंच खूप सुंदर आणि अप्रतिम कलाकृती आहेत। या कलाकृती करण्यासाठी ते खूप दिवस मेहनत घेतात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या या कलाकृती आपणाला सादर करतात। ही विविध रूपं ती स्वतःच्या हाताने घडवतात आणि आपल्यापर्यंत देवाचं एक असं रूप प्रकट करतात की खरंच आपण त्यांना बघताच आपण मोहून जातो, सगळं विसरून जातो। आपल्या मनातल्या ज्या काही अशांतता असतील, दुःख असतील ते या मूर्ती बघितल्यानंतर खरंच निघून जातात। आणि मग आगमनाचा सोहळा तर काही वेगळाच असतो। आगमनानंतर तर आपणाला झालेला आनंद असतो तो काही वेगळाच असतो। पण ही रूपं तुम्हाला बघायची असतील किंवा अनुभवायची असतील तर तुम्ही नक्की या। खाली नावं देखील दिसतात आर्यन आर्ट, कारण हे खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून मी कलेक्ट केलेले आहेत, म्हणजे एकाच छताखाली आहेत पण प्रत्येकाचे वेगवेगळे आर्ट्स आहेत। प्रत्येकाने खूप छान विचार करून याच्यामध्ये कलर भरलेला आहे, याला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्यासाठी एक मूर्ती असली तरी देखील खरंच याच्यामधला जो जिवंतपणा आहे तो पाहून खरंच मन अगदी मोहून जातं आणि असं वाटतं की
खरंच या सगळ्या गणपती बाप्पांना आपणाला घरी आणावं. हे आहेत ते सिद्धिविनायक आहेत. खरंच खूप सुंदर सिद्धिविनायकचं चित्र देखील त्यांनी खूप छान म्हणजे सेम टू सेम बनवलं होतं. बऱ्याच वेळेला सिद्धिविनायकला गेल्यानंतर आपणाला त्याचं लांबूनच दर्शन घ्यावं लागतं, पण तुम्ही या गणेश उत्सवामध्ये तुमची गणपती घरीच आणतात. इथं कलरिंगचं काम देखील चालू झालेलं होतं, म्हणजे कलर देखील ते करत होते. अजून काही कलरचं काम आहे ते त्यांच्याकडून थोडंसं काही बाकी राहिलं होतं, किंवा थोडासा तो फायनल टच म्हणतात तो द्यायचा बाकी होता, तो इथे देण्याचं देखील ते काम करत होते. आणि बाकीचं म्हणाल तर ज्या मूर्त्या आहेत त्या खरंच खूप अप्रतिम त्यांनी बनवलेल्या आहेत. एकदम असं मन मोहून जाणाऱ्या या गणपती बाप्पाच्या ज्या मूर्त्या आहेत त्या नक्की अनुभवा. इथे होतं ते त्यांना जे खालचं पितांबर आहे ते नेसवत होते, पण मी व्हिडिओ घ्यायला गेले आणि माहीत नाही त्यांनी ते काम बंद केलं म्हणून मी ठेवलं, कारण प्रत्येकजण कम्फर्टेबल नसतं. गणपती बाप्पा पूर्ण कलर केला होता त्याच्यामुळेच मी हे धाडस केलं, पण मला वाटलं त्यांना कम्फर्टेबल नाही म्हणून मी थांबवलं. आणि खरंच मला तर ही रूपं अनुभवायची होती म्हणून मी तिथे गेले होते. मी दरवर्षी इथे भेट देते आणि दरवर्षी जाऊन ह्या रूपांचा मी आनंद घेते. खरंच माझ्या जर लाडकं आराध्य कोणतं असेल तर मला ते गणपती बाप्पा खूप म्हणजे खूप अप्रतिम आवडतात. आणि हे तर रूप बघितल्यानंतर ना एकदम खूप छान होतं. हे छावा चित्रपटाला जे आहेत त्या पद्धतीचं त्यांनी केलेले आहेत, म्हणजे प्रत्येक गणपतीचं वेगळं असं त्यांनी रूप केलेलं आहे आणि ते खरंच म्हणजे मन मोहून टाकणारं आहे. प्रत्येक गणपती हा वेगळ्या पद्धतीनं ते घडवण्याचं काम करतात, प्रत्येक वेळा वेगळा विचार करतात आणि ज्यांनी या कलाकृती घडवल्या त्या व्यक्तीला देखील खरंच माझं मनापासून धन्यवाद. खरंच तुम्ही खूप छान काम करता.